पहिल्यांदा माझा लाईफमधला एक्सपिरियन्स असणार आहे. चला चला भेटली मला बस एकदाची. चला जाऊया. गणपती बाप्पा मोरया. माझं नाव दीपेश भोईर. माझं पण नाव दीपेश भोईर. पहिलाच एक्सपिरियन्स कॅम्पिंगचा एकदम थरारक ठरलेला आहे. एवढा आवाज आला की आमच्या टेंटच्या साईडला आवाज आला. सगळे ताटं वगैरे वाजवतोय, हनुमान चालीसा किंवा एंगेज होतोय, व्हिडिओ लावतोय. दीपेश भोईर व्लॉग्स. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मी दीपेश पुन्हा एकदा स्वागत करतोय. चला काहीतरी तुफानी करूया. आपल्या व्लॉगच्या टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की आपला व्लॉग काहीतरी नवीन होणार आहे. पहिल्यांदा माझा लाईफमधला एक्सपिरियन्स असणार आहे कॅम्पिंगचा. तर आता दुपारचे बरोबर 1:30 वाजलेत आणि मी निघालो घरातून. मला ॲक्च्युली सुरुवातीला जायचं आहे पनवेलला. पनवेलवरून माझा मित्र मला पिक करेल, मग आम्ही जाऊ लोणावळ्याला सरळ. तर बघूया कसा काय आपला प्रवास होतोय. गरमी मरणाची आहे, खूप जास्त हीट लागते. शेवटपर्यंत आपल्या व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. या व्लॉगचे 2 पार्ट बनणार आहेत. एक सकाळी आपण बनवणार आहोत आणि एक आजचा पार्ट. सो स्टे ट्यून. खरं तर आम्ही आता 2 ठिकाणं ठरवलीत लोणावळ्यामध्येच, पण त्यात एक ठिकाण असं आहे की जे इंस्टाग्रामवर खूप जास्त व्हायरल आहे. तिकडे सगळे लोक जातात, पण आम्ही तिकडे न जाता एक दुसऱ्या ठिकाणावर जाणार आहोत. कारण आपल्या तिकडे कॅम्पिंगसाठी पण सगळं सेफ आहे आणि जसं आम्ही व्हिडिओ बघूनच ठरवलं आहे. बाकी आम्हाला पण माहिती नाही की एक्झॅक्टली काय होणार आहे. सो माझा मित्र येतो ठाण्यावरनं, त्याच्याशी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतोच मी. आता मला लिफ्ट कोण देईल तर अतिउत्तम होईल, कारण आमच्या इथं बसला थांबायला खूप जास्त प्रॉब्लेम आहे. येतच नाही, म्हणजे लिटरली तुम्ही 1-1, 1.5 तास उभं राहिल्यावर तुम्हाला बस भेटते इकडं. माझी लिटरली बॅग बघाल ना तुम्ही तर वेडे होऊन जाल, एवढी मोठी. म्हणजे ऑब्विसली यार कॅम्पिंग म्हटल्यावर खूप साऱ्या गोष्टी येतात. त्याने टेंट वगैरे घेतला, मी इकडं जेवणाचं सामान वगैरे घेतलं आहे. सो त्याच्यामुळे वजन जास्त आहे बॅग, आणि टोप वगैरे आहे ना, त्याच्यामुळे फुगलेली जास्त वाटते बॅग. आता स्टॉपला उभा होतो मी. तुम्हाला आत्ताच बोलत होतो की कोण लिफ्ट देईल, तर काका आपल्याला भेटले. काकांनी रिक्षा वळवली, पुढे गेले होते. मी त्यांना हात केला, तर ते कामाला जात असताना ते मला बोलले की सोडतो तुला म्हणून JNPT मध्ये. ते पण आपल्या व्हिडिओज बघतात. नरेंद्र ठाकूर काकांचं नाव आहे. काका इकडे बघा जरा मागे. चला, सो माझ्या मित्राचा एक कॉल येऊन गेला आता की बाबा आहेस कुठं म्हणून. तर तो पण 2:45 पर्यंत पोहोचेल. आता मला इथंच 2 वाजलेत, तर मला 1 तासामध्ये आपण पनवेलला बरोबर पोहोचून जाऊ. चला चला भेटली मला बस एकदाची. अर्धा तास उभा होतो मी आणि माझा मित्र थांबलाय पनवेलला येऊन. मला शिव्या पडणार आहेत, ती वेगळी गोष्ट आहे, पण बाबा बस भेटली. मला बरं वाटलं, कारण एवढी मोठी बॅग आहे जवळ आणि खांद्यावर खांदे मोडले माझे. आमची जे सेटिंग चालली आता या बाईकवर सगळ्या बॅगा बसवतात. ॲक्च्युली सगळ्या म्हणजे माझीच बॅग मोठी आहे. इकडं बोचका नाही आहे, बॅग आहे. तुला फोटो पाठवलेला, काय बोललास? ठीक आहे म्हणून घेतली मी. गाईज रस्त्याच्या मध्ये थांबलोत आम्ही. मी काय कव्हर नाही केलंय, हेल्मेट वगैरे नाही, त्याच्यामुळे बलकलावा घेतो. काय कसा वाटतं प्रवास? घातला हेल्मेट. अरे बोलायचं असतं ब्लॉगमध्ये, इशारे नसतात करायचे. थंडी लागते, खूप थंडी मरणाची. सगळं घेतलंय आणि निघालो आता आम्ही. आता बिलकुल थांबायचं नाही, डायरेक्ट आपण आपल्या लोकेशनवर जाणार आहोत. चला जाऊया. गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, आता आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचलोत आम्ही, आणि पाण्याचा बाटला घ्यायसाठी थांबलेलो, आणि आता अर्धा तास दाखवते मॅपवर. चला तर मित्रांनो, आपण इकडे येऊन पोहोचलेलो आहोत. हा एरिया कोणता तुम्हाला सांगतो. धनगर वस्ती, पांगोळी आणि लोणावळ्यामधला हा एरिया आहे. आणि माझ्या मागे तुम्ही बघताय श्री बाळूमामा यांचं मंदिर आहे. सो येताना माझी बॅग पडली होती, दीपेशची नाही पडली. त्याचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला थोड्याच वेळात करून देतो. त्याच्या आधी तुम्ही समोरचा व्ह्यू बघा. खूप सुंदर वळवण डॅमचा व्ह्यू आहे, आणि आज आपली कॅम्पिंग होणार आहे इथेच वळवण डॅमवर. आणि हे सुंदर मंदिर आहे इकडे श्री बाळूमामा यांचं. हा जो रोड आला आहे खालून, आम्ही इथून जेव्हा बाईक आणली तेव्हा खूप चढण आहे इकडे, खूप स्टीप आहे. आणि जे नवीन ड्रायव्हर्स असतील त्यांच्यासाठी थोडंसं
चॅलेंजिंग असू शकतं. ह्यालाच बोलतात ॲडव्हेंचर आणि आज आम्ही तेच करायला आलो आहे. माझं दीपेश आहे आता. सो दीपेश, काय बोलायचं तुला? ॲक्च्युली प्लॅन सगळं त्यानेच बनवलं आहे, सो त्याच्याकडनंच जाणून घेऊया आपण. प्लॅन पावसाळ्यात तिथे एकदा मी आलो होतो. त्यानंतर विचार केला होता, म्हणजे कॅम्पिंग करण्यासारखी जागा आहे. थोड्या वेळात तुम्हाला दाखवूया आपण. तिथे खालती जायचं, तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये. तिथे खालती जाऊया. तर जाता जाता बहुतेक आपल्याला अर्धा तास लागेल. तिथे गेल्यावर मग आपण बघाच तुम्ही आता पुढची स्टेप काय असेल ती. आणि नाव सांग तुझं. माझं नाव दीपेश भोईर. तुझं नाव? माझं पण नाव दीपेश भोईर. अरे सेम सेम नाव. ॲक्च्युली आम्ही कसं भेटलो वगैरे सगळं काय आहे ही स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगेन, जेव्हा आपण खाली कॅम्प वगैरे सेट करू. आणि समोर बघा माझ्या गोमाता गाय, कारण काळो कधी पण होईल आणि आपल्याला इथलं काही माहिती नाही, सो त्याच्यामुळं घाई करायला लागेल. आपल्याला इथून थोडंसं उतरायला लागतं आहे मंदिराच्या इथून, म्हणजे जवळपास 1 पाऊण तास आपल्याला चालायला लागेल असं मला तरी वाटतंय. आणि गाडी आम्ही पार्क केली आहे मंदिराच्या बरोबर समोर. तो बाटला पाण्यात हातात पकडलास तर असं वाटते काय दुसरीकडेच चाललास. बिबट्या आहे का काय आहे माहीत नाही मला. अजून रस्ताच शोधतो आम्ही. अरे भेटला. आम्ही सध्या खूप जास्त ट्रेक केली आहे, खाली उतरलो आहे आणि तो रस्ता डेंजर होता, कारण हातात सामान आहे. समोरचा व्ह्यू बघा, इकडे पिच पण आहे क्रिकेटचा. आणि आमचा तर दोघांचा तोच विषय चालला आहे की भाई इकडे फोटो कसले येतील वगैरे वगैरे. आणि हे झाड दिसतंय तुम्हाला एकच सिंगलमध्ये, 1 नंबर आहे. इकडे उघड्या डोळ्यांनी बघायला आणि व्हिडिओमध्ये बघायला खूप जास्त फरक आहे इकडे. आणि एरिया खूप जास्त मोठा आहे, म्हणजे आपलं जो रानसाईचं धरण आहे ना त्याच्यापेक्षा हे मोठं आहे बलवण डॅम मे बी, मला असं वाटतं. आपण रानसाईचा ब्लॉग बघितला असेलच माझा, त्या ब्लॉगमध्ये आपण तिकडे जाऊन कुकिंग केली होती. आम्हाला ज्या लोकेशनवर जायचं होतं ना तिकडे ऑलरेडी एक टेंट लागलेला आहे, त्या साईडला बघू शकता तुम्ही. आणि त्या साईडला थोडीशी हिरवळ पण आहे. पण इथे आहे ना मी आलो तर ऑलरेडी इकडे 2 चुली मांडल्यात, तर मी त्याला बोललो की आपण इथंच लावूया ना टेंट. आपण एक प्रॉब्लेम असा होईल की ही पायवाट आहे, लोक इथून येतात जातात. दीपेशकडे आहे ना तो आपला जी शेगडी असते छोटीवाली ब्युटेनचा बर्नर असतो तो, पण त्याने तो नाही आणला आहे. त्याच्यामुळं आपल्याला चूल जिंदाबाद. इकडं हिरवळ दिसते तुम्हाला त्या साईडला. आता आम्ही आमचा टेंट लावणार आहोत. आता आमच्यासाठी एक काम झालं आहे, आम्ही जागा वगैरे शोधली आहे. आता आम्हाला लाकडं शोधायचे आहेत, तो आमच्यासाठी एक टास्क आहे. आणि इकडे आम्हाला काय भेटलं नाही, पण वरती जी वाडी आहे त्या वाडीमध्ये लाकडाचे भारे बांधले होते. सो मला मे बी वाटते की तिथून घ्यावं, पण ते खूप लांब आहे, तर जायला लागेल वरती चालत. सो मी इथंच शोधतो. आता काय करायचं, ऑप्शन नाही आपल्याकडे. आम्ही आता एवढी सारी लाकडं जमा केलीत, पण आम्हाला असा एक मोठा नाही भेटला. एकदम जाड असता तो कसा जलत राहिला असता, एकदम त्याला टेन्शन नाही अजिबात कशाची. सो आता आम्ही ते टेंट लावतोय. रात्री संध्याकाळचे बरोबर 6:30 झालेत. सो आता सनसेट पण झालेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला घाई करावी लागेल थोडीशी. चला गाईज, आमचा टेंट लावून झाला आहे आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा तुम्ही. पुढे जंगल आहे, तर त्या जंगलातून भारे वगैरे आणतात लाकडाचे. आम्ही 2-3 जणांना बघितलं येताना. आणि बाकी काय नाही. आता संध्याकाळचे 7 वाजलेत बरोबर. सो अर्धा तास लागला आम्हाला टेंट लावायला. आता आम्ही आग लावणार आहोत. तो आमच्यासाठी सगळ्यात मोठा टास्क आहे, कारण आमच्याकडे लाकडं खूप लिमिटेड आहेत. आणि मी जिथं सध्या उभा आहे तिथलं तुम्ही बघा सराउंडिंग, सगळीकडे असे हिरवगार ग्रीनरी. आणि समोर मस्तपैकी धरण, हे आहे वळवण धरण. आणि आपण बघत आहात दीपेश भोईर ब्लॉग्स. चला आता अंधार झाला आहे, तर आता आम्ही तर चूल मांडली आमची.
सगळ्या बॅगा टेंटमध्ये टाकतो आता. मग रात्र झाल्यावर आमची धावधाव पळपळ नको, कारण मग एकदा इथं काळोख झाल्यावर कसं दिसणार नाही. तरी आज आता आपण सिटीकडे असतो तर लगेच काळोख झाला असता. इथं सगळं ओपन एरिया आहे म्हणून जरा वेळ लागतो काळोख व्हायला. आज आपला रात्रीचा बेत असणार आहे खिचडी भातचा. आम्ही ॲक्च्युली चिकनच करणार होतो, पण आज शनिवार आहे त्याच्यामुळे मग आम्ही कॅन्सल करून खिचडी भातवर स्विच केला. सकाळी बघू आपण काय करता येते का. गाईज इथं मच्छर आहे ना, मच्छर आई शपथ एकदम खतरनाक आहे. वेगळंच काहीतरी, वेगळीच पाखरं आहेत बारीक बारीक. आणि इथं आम्ही टेंट लावून जाम मोठी चुकी केली ॲक्च्युली. चला मित्रांनो, मी आता कांदे कापायला घेतलेत. पाखरं आम्हाला ॲक्च्युली बाहेर त्रास देत होती, त्याच्यामुळे आम्ही टेंटमध्ये आलोत आणि दीपकडे मी आता कॅमेरा दिलाय. सो हे सगळं आता मी कट करतोय, कारण आपल्याला खिचडी भात बनवायचा आहे. तर जे मी घरून तांदूळ आणि डाळ आणली होती तर ती आपले धुवायची आहे, आणि ते धुण्यासाठी आपल्याकडे भांडं वेगळं नाही आहे आणि पाण्याचा पण शॉर्टेज आहे. तर आता आम्हाला धरणात जायला लागेल, म्हणजे धरणाच्या कडेला. तिथून पाणी घ्यायचं आणि त्या टोपामध्ये आम्ही आणणार. पण बाहेर जायला एकच टास्क आहे की ती पाखरं टॉर्चवर पूर्ण येतात, म्हणजे मोबाईल लिटरली आता भरला होता. पाणी आता जवळपास बघायला लागेल कुठं, कारण आम्ही आलोय तेव्हापासून या कामालाच लागलोय. पाणी जवळ कुठे ते बघितलंच नाही. सो या माझ्या मागे. तर मित्रांनो, आता आम्ही धरणावरचं पाणी यूज करायचं कॅन्सल केलं आहे, कारण तिथं खूप चिखल आहे. सो आम्ही नाही जात आहेत, ह्याच्यामधून आम्ही ॲडजस्ट करतोय. जास्त पाणी काय आपल्याला लागणार नाही धुवायला, एकदाच धुतोय मी. आपले तुम्ही रिसेंट ब्लॉग बघितले असतील, त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा असे शेतावर वगैरे जातो तेव्हा मोस्ट ऑफ द आपली पोपटी किंवा आपला तंदुरी चिकन याच गोष्टी असतात. सो पहिल्यांदा मी असं काहीतरी खिचडी भात वगैरे ट्राय करतोय. चला, आता सगळ्यात अगोदर मी साजूक तूप आणले घरातून. सो मी तेल आणणार होतो ॲक्च्युली, पण ते तेलाचं कुठं ते बाटल्या बिटल्या मिरत बसाल, त्याच्यामुळं मग तुपामध्ये आम्ही आता करतोय. ते पण तूप सांडलं, म्हणजे डबा उलटाच झालेला. नशीब प्लॅस्टिकची पिशवी होती ना, ते सगळे कपडे वगैरे एकदम तेलकट झाले असते. मिरच्या राई जिरं घातले मी याच्यामध्ये, आणि आता आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण टोमॅटो टाकतो याच्यामध्ये, आणि टोमॅटो टाकल्यावर मी लगेच मीठ टाकणार आहे, कारण आपलं एकदम फटाफट शिजायला पाहिजे. आता मी हळद टाकतो याच्यामध्ये. चला, आपला खिचडी भात शिजतोय. आणि दीपला सांगितलं मी एका बाजूला की तू छोटी छोटी लाकडं तोडून दे. बघा, आम्ही एवढी लाकडं आणण्याचा काहीतरी फायदा झाला आहे का. मजा येते. रात्रीचे 8:34 झालेत. मॅगी मसाला पण त्याच्यामध्ये मी ॲड केला आहे. सो तुम्ही पण नक्की टाका, जर असं बाहेर कुठे तुम्ही आउटडोअरला करत असाल. एक नंबर चव लागते. गाईज, आमचा भात शिजतो एका साईडला, आणि आता मी मस्त फोटो काढतो, कारण आल्यापासून फोटोच नाही काढले. टेंट वगैरे एकदम आमचा प्रॉपर लागलेला आहे, आणि आपला भात पण ऑलमोस्ट शिजायला आलेला आहे आता. चला मित्रांनो, आपला खिचडी भात तर आता रेडी आहे. थोडंसं पाणी दिसतंय, ते आम्ही आता याचंच ठेवतो, आग वगैरे नाही लावत. वाफेवर ते शिजून जाईल. ढंटडन टडडन झाला. फोटो पण आमचे एकदम खतरनाक आलेत. बरं आहे ना. परत आग लागली. आता कोणी सांगितलेलं मागा दुसरा मी ट्राय करतो तेव्हा लागली नाही, आणि आता आपोआप लागली. विमान. चला मित्रांनो, आता फायनली आपला खिचडी भात शिजला आहे, आणि खूप जास्त वेळ लागला आम्हाला हे करताना. सो आता मी जेवायला घेतोय. 9:15 9:30 झाले असतील. विचार करा, आम्ही 8:30च्या दरम्यान काहीतरी बनवायला घेतलं होतं. बघितलं नाही एक्झॅक्टली, पण झालं असेल लागेच 1 तास, कारण आग जाते येते, तिला सारखी पेटवावी लागते पुन्हा. त्याच्यामुळं पण भात एक नंबर झाला आहे. बाकी काय पण बोला, फक्त पाणी शॉर्टेज आहे. तुम्ही येत असाल ना, तर वरती बाळूमामा मंदिर जे आहे ना, तिकडं पाण्याची सुविधा आहे पिण्यासाठी. सो तिकडचं पाणी एक नंबर आहे. या बिस्लरीला पण टक्कर देईल असं पाणी आहे तिकडचं. सो तिकडनं तुम्ही बाटली भरून आणा. खिचडीच झाली आहे एकदम. चला, तुम्ही पण जेवायला या, आम्ही पण जेवतो आणि एन्जॉय करतो.
दुसरा टेंट आम्ही लोक एकदा नाही आवाज येतो नाही, आवाज येतोय एकदम बेकार आवाज येतोय. दोघे जण पण चाकू घेऊन बसलेलो. कोण होता कोण म्हणजे प्राणीच आहे का? हा तेच गाय म्हशीच आहेत. काय म्हशीच आहे? हा ऍक्च्युली आमच्या सोबत काही जण दुसरे पण आहेत इकडे टेंट लावलाय त्यांनी, त्यांना पण आवाज आला आणि आम्हाला तर मागापासून आवाज येतोय कुठं टेंट लावला? पण आम्ही इग्नोर केलंय आणि काहीतरी गुरांचा आवाज असेल वगैरे. सो आम्हाला पण आमच्या टेंटच्या साईडला येतोय मागापासून आवाज, तर आमची ऍक्च्युली फाटलेली. जेवलात का तुम्ही? आम्ही झोपायला निघालो. हा तुम्हाला ऐकला मागाशी मी आवाज तुमचा की तुम्ही झोपत होतात करून. तुमचा आवाज येतो तेवढ्या तिथपर्यंत येतो ना आवाज येतो तुम्ही बोलता आम्ही याला काय बोलतो सगळा आवाज येतो. अरे लेट आम्ही थांबलो बरंच वेळ त्यासाठी आवाज येत होता म्हणून. हा म्हणून आम्ही हे नाही केलं, जेवलो नाही. जेवायची ऍक्च्युली इच्छाच नाही झाली आमची ते ऐकून. आता कुठे तो आवाज बंद झाला तेव्हा चालू केला आम्ही जेवायला. अरे आम्ही लोक आहे ना बाहेरच बसलो, बाहेरच बनवलं, पास्ता बनवलं आणि बाहेरच बसलो, टाटा वगैरे घेऊन बाहेरच जेवलो. हा आणि काय बोललो की आता खूप थकलेलो आम्ही लोक, 10-12 किलोमीटर चाललोय आज. हा ना. मग झोपलो आम्ही लोक, थोडा जरा मस्ती मजा केली, मजा केली. तुम्ही काय सेफ्टीसाठी आणलं काय? सेफ्टीसाठी काय नाही का? ट्रायपॉड घेऊन आले. पण तो आवाज ना एकदम वेगळा झाला, म्हणजे बोलतात ना की असं गुरु. समजला मला ते. तेच. मग याला मी बोललो, ह्याला मी 4 ते 5 वेळा आमचा व्हिडिओ चालू आहे, तर व्हिडिओ त्याला मी पॉज करायला लावला की कसला आवाज येतोय म्हणून. पण ते बघू सकाळी कळेल आपल्याला काय होतंय काय नाही. पहिलाच एक्सपिरियन्स कॅम्पिंगचा एकदम थरारक ठरलेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही कळणार, आम्ही या परिस्थितीमध्ये इथं आहोत ना, ते आम्हालाच माहिती आहे. ॲक्च्युली आमच्या खूप जास्त अंतरावरनं टेंट लावला आहे आणि 4 लोक आहेत, कुर्ल्यावरून आलेत ती लोक. त्यांना पण आवाज आला आणि मला तर कंटिन्यू येतोय मागातपासून. मी दीपला बोललो की मला आवाज येतोय, पण आम्ही इग्नोर केलं. जसं आम्ही आत आलो ना, आवाज जास्त यायला लागला. मग आम्ही टेंटचे पूर्ण चेन वगैरे लावून घेतल्या. त्याच्यानंतर एवढा आवाज आला की आमच्या टेंटच्या साईडला आवाज आला आणि कंटिन्यू आवाज येत होता. तर आम्ही सगळे ताटं वगैरे वाजवतोय, सगळं लावतोय, हनुमान चालीसा किंवा एंगेज होतोय, व्हिडिओ लावतोय, आवाज करतोय. सो थोड्या वेळेस आम्हाला ह्यांचा आवाज आला. ही लोक टेंट सोडून आमच्याकडे आली की काय प्रॉब्लेम आहे का काय, आणि ते पण घाबरलेत, आम्ही पण घाबरलेलो. सो गावातली लोक तरी बोलतात की गुरं आहेत, पण काय आता देवाला माहिती काय. आम्ही जेवून घेतोय. मॅन्डेटरी छास भात शिल्लक राहिला आमचा, जेवण काय आम्हाला जास्त गेलं नाही. खरं तर घाबरण्यासारखी काहीच गोष्ट नव्हती. ही गोष्ट आम्हाला सकाळी समजली की खरंच गुरं होती. हा होता ह्या कॅम्पिंगचा पहिला भाग. दुसरा जो भाग असणार आहे तो ह्या भागापेक्षा जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण त्याच्यामध्ये आम्ही छान पास्ता बनवलाय, सूर्योदय होतानाचा टाइम लॅप्स घेतलाय, जो हा वळवण डॅम आहे त्या डॅम मध्ये डुबकी सुद्धा मारली आहे, छान पोहलोय सुद्धा. तर ह्या व्लॉगचा पुढचा पार्ट बघायला विसरू नका. स्टे ट्यून्ड आणि काळजी घ्या.